आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। दिल्लीत महाराष्ट्रातील आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डांसोबत खासदारांची बैठक संपन्न। ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय दिना पाटलांकडून नाराजी व्यक्त। भेटीची वेळ मिळत नसल्याची तक्रार। दरम्यान मुंबईत दवाखाने आहेत पण डॉक्टर नाही अशीही खंत व्यक्त। कल्याण डोंबिवलीतील भाजप शिंदे सेना पुन्हा आमने सामने। शिंदेंच्या सेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसलेंच्या भाजप प्रवेशानंतर वाद। ज्यांना विकास हवाय ते भाजपात। भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परबांची प्रतिक्रिया। तर रवींद्र चव्हाणांकडून सेनेला फोडण्याचं काम। शिंदे सेनेचे आमदार राजेश मोरेंचा आरोप। दिल्लीच्या बॉम्बस्फोटावर आता कुणीच बोलत नाही। दिल्लीचा बॉम्बस्फोट झाला कसा, कुणी केला, उद्धव ठाकरेंचा सवाल। तर सरकार आपल्याच लोकांवर अविश्वास दाखवतंय, त्यांची लोक त्यांच्यावर धाडी टाकतायत। ठाकरेंचा भाजपवर निशाणा। राज ठाकरेंनी संजय राऊतांची भेट घेतली। राऊतांच्या भांडूपमधील निवासाने भेट घेत तब्येतीची केली विचारपूस। तर 20 वर्षांनी राज ठाकरे आले, आम्ही सगळे आनंदी। भेटीनंतर सुनील राऊतांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊतांमध्ये खासगी कार्यक्रमात 20 मिनिटे चर्चा। फडणवीसांकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस। भेटीत राजकीय चर्चा झाल्याची ही माहिती। विधिमंडळ अधिवेशन 8 ते 14 डिसेंबर दरम्यान नागपुरात होईल। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 7 दिवसांचं हिवाळी अधिवेशन। अधिवेशनात रविवारीही कामकाज सुरू राहणार। राज्याला विरोधी पक्षनेता द्या, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची मागणी। विधान परिषद आणि विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद द्या, कामकाज सल्लागार समिती समोर मागणी। सरकारकडून काहीही उत्तर नाही। पुण्यातील कोंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानीला अखेर अटक। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विक्री। अमरसिंह पंडितांची कट रचून हत्या करण्याचा प्रयत्न। लक्ष्मण पवारांचे भाऊ त्र्यंबक पवार यांचं षडयंत्र होतं। आमदार विजयसिंह पंडितांचा मोठा आरोप। काल पंडितांच्या कृष्णाई कार्यालयावर 8 ते 10 जणांकडून हल्ला। आता पाहूया अतिवृष्टीच्या मदतीवरून जे राजकारण सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आलाय। प्रस्तावानंतरच केंद्राच्या पथकाकडून राज्यात नुकसानीची पाहणी। फडणवीसांकडून स्पष्ट। अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता। सरकारने 27 तारखेला केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता। केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची लोकसभेत माहिती। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून 2 वेळा केंद्राकडे पाठपुरावा। 27 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला 2 प्रस्तावपत्र केंद्राला पाठवली। सरकारकडून शेतकऱ्यांची फसवाफसवी सुरू। राज्य सरकारनं अद्याप केंद्राकडे प्रस्ताव न पाठवल्यानं सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। 1,03,00,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। राज्य सरकारकडून केंद्राकडे गेल्या आठवड्यात 29,000 कोटींची मागणी। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले। केंद्राकडे राज्याकडून प्रस्ताव न गेल्याच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार यांचा आरोप। या सरकारला केवळ बेईमानी करून निवडणुका जिंकणं आणि जनतेला शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणं एवढंच काम आहे, असाही टोला। शेतकरी जनता सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर केंद्र सरकारवर संतापल्या। तर सरकारने दिलेली मदत कोणत्या आधारावर पाठवली, धानोरकरांचा सवाल। केंद्रीय कृषी मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं, धानोरकरांची प्रतिक्रिया। केंद्राचं पथक आल्याच्या तब्बल 3 आठवड्याने मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणं हे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे। अधिवेशन तोंडावर असल्यानेच बोंब नको म्हणून नाईलाजास्तव प्रस्ताव पाठवला गेला। अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल। राज्यानं केंद्राकडे एक प्रस्ताव आधीच पाठवला, त्यानंतरच केंद्राच्या पथकानं पाहणी केली। मदत आणि पुनर्वसन प्रधान सचिवांची माहिती। तर पायाभूत सुविधांच्या दुसऱ्या प्रस्तावावर उद्या दिल्लीत बैठक असल्याचीही सचिवांची माहिती।